रामकृष्ण हरी. तुम्हा सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण चंपाषष्ठी निमित्त श्री मल्हारी महात्म्य अध्याय क्रमांक 3 ऐकणार आहोत. तर याआधी अध्याय पहिला व दुसरा मी अपलोड केलेला आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की चेक करा. तर मग चला सुरुवात करूया. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ते वेळी ऋषी आपण चित्तपद्मी ऋषिकेशाचे ध्यान धरून आकाश मार्गे करून वैकुंठ भुवनासी जाते झाले. मग ऋषी गगनपंथे उतरले विष्णू मंदिर देखते झाले. रत्नखचित स्तंभ उभविले दीप्ती झळके आकाशी. ऐसे ते मंदिर मनोहर माणिके जडली अपार. पाच पेरोज पुष्कराज सुंदर दिव्य तेजे शोभतसे. ऐसिया मंदिरा माझारी रत्नजडित सिंहासनावरी. कमलनयन देखिला ऋषीश्वरी बैसला सभेमध्ये. इंदिरावरा सारिखा निळा बरवा मेघ सावळा. पितांबर परिधान केला शोभतसे अनुपम्य. कनक केयूर किंकणी शोभत चंद्र सूर्या सारखी कुंडले मिरवत. कंठी कस्तुभ झळाळीत शोभतसे तेजे. बरवे नाभी कमळ गंभीर वरी त्रिवळी मनोहर. सुंदर दिसतसे उदर त्या भगवंताचे. वदन सुहास्य विकसित दंतपंक्तीचे तेज झळाळीत. त्याची प्रभा अधरी पडत शोभतसे सुंदर. मुखकमळ अति मनोहर तेने ज्योती लागी शरत्काळीचा चंद्र. देखता आनंद थोर होत असे हृदयी. यज्ञोपवित अति शोभत सोज्वळपणे मिरवित. त्याचे तेज असे फांकत हृदयावरी सुप्रभा. सर्व सौंदर्याचा निधी ओतला. माथा रत्नखचित मुकुट घातला. तो किरणमाळी मिरवला सुवर्णाकृती सतेज. रत्नजडित मंचकावरी पद्मासनी बैसले श्रीहरी. गरुड कर जोडूनी सेवा करी यज्ञमंडपी ध्वज जैसा. शंखचक्र गदा पद्म मिरवत आयुधे ऐसी शोभत. चतुर्भुज झाले निज भक्त तेजपुंज शोभताती. प्रिय भक्त ऋषी नारदाधिक कपिल मुनी सिद्ध साधक. जवळी ते सनकाधिक भक्तिभावे शोभताती. चित्ररथ गंधर्व गाती नाना कळा आलाप दाविती. नेत्रकर्ण सुखावती श्रोतयांचे स्वभावे. तरुणी कामिनी शोभती वारांगना नृत्य करीती. हावभाव कळा दाविती मने मोहिती ऋषीजनांसी. भोवरिया देती नाना गजरी. जैशा विद्युलता तळपती मेघावरी. तैशा हरिपुढे सुंदरी नृत्य करीती स्वानंदे. ऐशा सभेच्या ठाई हरी देखिला ऋषी वृंदमनी सद्गतीत झाला. साष्टांग प्राणिपात केला गोपाळासी धर्मपुत्री. शरीरी रोमांच उठिले नेत्र आनंद जळी भरले. नमस्कार करोनी उभे ठाकले स्तुती करू लागले विष्णूची. जय जयाजी परमपुरुषा निरामया निराभासा. नित्यानंदा ऋषिकेशा परमानंदा लक्ष्मीपती. लक्ष्मी कुचकमळ राजहंसा जगत आत्मया जगन्निवासा. योगी मानस परमहंसा पूर्णानंदा परेशा. ऐसी स्तुती ऐकोनी संतोषला शारंगपाणी. मेघगंभीर वचनी बोलता झाला ऋषी प्रती. चक्रधर बोले धर्मसुतांशी प्रसन्न झालो मी तुम्हासी. कायेने केले वैकुंठासी सांगावे जी स्वामिया. तुम्हा ते कोणी कष्टविले कवणे पापिये भेडसाविले. कोणे दुर्मदे तपभंग केले चित्त क्षोभविले तुमचे जी. ऐसे सविस्तर आम्हापासी सांगिजे आम्ही प्रयत्न रचू बरविया वोजे. ऐसे नारायण बोलिले जे ऋषीश्वरांप्रती पै. ऐकोनी महाविष्णूंची वचने संतोषली धर्मपुत्रांची मने. मग सांगते झाले कथने त्या मनी मल्ल दैत्यांचे. त्या सबळा मल्ला सुरासी इंद्रभीतसे संग्रामासी. त्यांनी पिडिले आम्हासी काय सांगो देवराया. इंद्र नव्हे जी शहाणा
त्याचा बृहस्पती मंत्र जाणा, ज्याचा सेनापती देवराणा, ऐसा तो अमर रावो. देव समुद्र मंथन करू लागले, तेव्हा ऐरावत उच्चे श्रव निघाले. इंद्रे वाहना कारणे केले, आपुलिया स्वइच्छे. स्वर्गासारिखे दुर्ग गहन, कामधेनु कल्पतरू पूर्ण. मदनदूत आपण वज्र आयुध जयाचे, ऐसा अमरावतीचा राणा, तो मणी मल्ले जिंकला जाणा. दैत्य पाडिले ऋषी जना, हे तू सर्व जानसी. यानंतरे गरुडध्वज बोलिले, मणिमल्ला आम्ही जाणितले. तपे ब्रह्मया आराधिले, प्रसन्न झाला तयासी. तेन जिंकविती कवणा, एका त्र्यंबका वाचून. चला जाऊ शिवभुवना, तुम्ही आम्ही समवेत. वृत्तांत सांगू शंकरापासी, तो वधिल मणिमल्ल दैत्यासी. तेथून कथा पुढारी कैसी, ती परियेसा श्रोते हो. आता तो सिद्धपाळ केसरी, मस्तक ठेवी कुबेर चरणावरी. कथा सांगे परोपरी, मल्हारी महात्म्याची. इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्म्ये वैकुंठाभिगमनो नाम तृतीयोऽध्यायः. येथेच तिसरा अध्याय समाप्त होतो. पुढील व्हिडिओमध्ये आपण चौथा अध्याय ऐकणार आहोत. तुम्ही जर ह्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. येळकोट येळकोट, जय मल्हार.